गेली 4-5 दिवस झाले ना, इतकी थंडी पडते की अक्षरशः स्किन लगेच ड्राय व्हायला लागली आणि मी पण एवढे हुशार ना, मी लगेच मला छान प्रोडक्ट वगैरे मागून घेतलेले आहेत. आता कोणते मी प्रोडक्ट या थंडीमध्ये वापरते आणि आपल्याला कोणते प्रोडक्ट वापरायला पाहिजेत यावर डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर थोडीशी वाट बघायला लागेल. त्यानंतर किचनमध्ये आली आणि लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली, कारण अगस्त्या शाळेतून येतो ना, मग त्याला मी जेवू घालते आणि लगेच झोपवते, कारण दुपारी त्याला थोडंसं झोपायला लागतं. स्वयंपाक करत असतानाच अगस्त्या आला आणि त्याला ड्रायफ्रूट्स तर खूप आवडतात, मग त्याला थोडेसे मनुके, काजू दिले आणि इकडे लगेच स्वयंपाक केला, किचन वाटा स्वच्छ केला आणि दुपारची जेवणं वगैरे आमची झाली. संध्याकाळचे 4:15 झालेले आहेत आणि बघा ना, हा जो माझा ॲलोवेरा आहे इतका छान ग्रो झालेला आणि मध्येच त्याला काय झालं, पूर्ण जी पानं आहेत ती अक्षरशः मऊ झाली त्याची आणि अक्षरशः काळा पडला तो. मग मी काय केलं, जी जुनी माती होती ना ती काढून टाकली. म्हटलं चला नवीन मातीमध्ये याला आपण म्हणजे लावूया, कसा होतो ते बघायला मिळेल. माझा जो दुसरा ॲलोवेरा आहे ना, जो डफात लावलेला आहे तो खूप छान झाला आहे, पण हा ॲलोवेरा ना असा काळा पडला होता. तर जे चांगलेवाले ॲलोवेरा होते ना ते मी घेतले आणि त्यांना या कुंडीमध्ये लावलेले आहेत. बघता बघता ना 5 वाजले, कसं काय कळलंच नाही, कारण 5च वाजता माझा ना योगा क्लास असतो आणि मी 4:45 वाजता तरी जाते, पण आज ना खूप उशीर झाला. तर पटकन फ्रेश झाली आणि सगळ्यात पहिले तर योगा क्लासला निघून गेली. योगा क्लास ना माझा 1.5 तासाचा असतो. तर योगा वगैरे झाल्यानंतर घरी आली आणि येता वेळेस मी भाजीसुद्धा आणली होती आणि जो लाल भोपळा आहे ना तो घरातच होता. तर दीदीला सांगितलं हा खराब होईल, तर आपण याच्या ना पुऱ्या बनवूयात. तर मी ते पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिले तर लाल भोपळा जो आहे तो वाफवला, त्याच्यामध्ये गूळ, मीठ आणि वेलची पावडर टाकून छान मिक्स केलं. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं बेसन, थोडंसं रवा आणि मग गव्हाचं पीठ टाकायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं. हर्षीच्या शाळेमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, तर त्याचं कॉस्ट्यूम आणायला तो गेला होता आणि दीदी आणि मी दोघींनी मिळून मग स्वयंपाक बनवला आणि इथे मी पुऱ्या लाटते, दीदीने त्या तळून घेतल्या आणि पुऱ्या लाटता लाटता तळता तळता मी त्या खाल्ल्या पण. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय.